हे आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार आम्ही. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. याचा प्रत्यय आजच्या बजेट मधून आलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. जी वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहे ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून हे दोन विषय सगळ्यात महत्वाचे. लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने कितीही कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे हे आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार आम्ही. आम्ही कधी मागे फिरणार नाही. बजेटच्या आधी ते तुम्हाला सांग योग्य वेळी. आज योग्य वेळी पाहिलं तुम्ही का? बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की बळीराजाच्या मागे खंबीरपणे महायुती सरकार उभं राहिलेलं आहे. आम्ही नेहमी भाषणात सांगायचो कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या सुरू केलेल्या योजना कधी बंद होणार नाही. आणि आम्ही हेही सांगायचो शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे आणि तो आज सिद्ध करून या ठिकाणी महायुती सरकारने दाखवलेला आहे. त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तेही सांगितलं की पहिला टप्पा झालाय, दुसरा टप्पा जो आहे तो लवकरच पूर्ण होईल, त्यालाही कुठे काही कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी शासन आपल्या दारी जसं आम्ही घेऊन गेलो तसं आरोग्य आपल्या दारी किंबहुना इतर ज्या काही योजना आहेत त्या योजना देखील मुख्यमंत्री महोदय विस्तारपूर्वक ते उत्तरामध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे ही एक प्रकारची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली, श्रद्धांजली आहे. त्यामुळे त्यांना जे जे आवडायचं म्हणजे 40 लाख मोफत घरं देण्याचा निर्णय तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतोय. आणि त्यामुळे हाही एक मोठा निर्णय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.